धरी नशिबी संकटांची दीक्षा आणि दिल्या अग्नि परीक्षा निर्धाराने चालले पुढे नमले नाही कोणा पुढे अखंड जीवन परिश्रमाने सार्थक केले त्यांनी लेखणीने अनवाणीने इतिहास घडविला त्यांनी या राष्ट्राचा गौरव या राज्याचा रत्नहार या हारातील माणिक मोती आज लागले आपल्या हाती आज लागले आपल्या हाती अशी माणसे खानदेशाची माती अशी माणसे खानदेशाची माती. खानदेश प्राचीन परंपरा आणि समृद्ध इतिहास याची साक्ष देणारा हा प्रदेश. पूर्व इतिहासाचे काही अवशेष आजही या ठिकाणी आढळतात. उत्तर पुराश्मगेतील काही अवशेष चाळीसगाव परिसरात पाटण या गावी आढळून आले. मध्ययुगीन काळातही अनेक सुंदर शिल्प येथे आकारली गेली आहेत. पाटणा देवीचे मंदिर आणि या परिसरातील पुरातन शिल्प याची साक्ष देतात. हा परिसर येथील कार्यतपस्वी नररत्नांच्या कार्याने नेहमीच आपले वेगळेपण जपत आला आहे. आजचा खानदेश अशाच एका नररत्नाच्या कार्याने उजळून निघाला आहे. हे रत्नाचे कार्य फक्त खानदेशापुरताच मर्यादित न राहता आज संपूर्ण देशाला प्रकाशमान करत आहे. या रत्नाचे नाव आहे अण्णासाहेब एम के पाटील, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री. यांच्या कार्याचा परिचय करून घेऊया खानदेश रत्नाच्या ह्या भागात. मोतीराम केशवराव उर्फ एम के अण्णांचं मूळ गाव हातगाव, तालुका चाळीसगाव. वडिलांची थोडीशी कोरडवाहू शेती, सतत दुष्काळ भोगलेली. अशा परिस्थितीत गावात 4थी पर्यंतचं शिक्षण अण्णांनी पुरं केलं आणि त्यांच्या आयुष्याच्या एका विलक्षण पर्वाला सुरुवात झाली. माझं जन्मगाव हातगाव म्हणून याचं नाव आहे. ज्यावेळेला जन्म झाला त्यावेळेस साधारण 800 ते 1000 लोकसंख्या होती. इथे मी 4थीपर्यंत शिकलो आणि इथून पुढचं शिक्षण घेण्यासाठी तळेगाव म्हणून इथून 5 किलोमीटर अंतर आहे, त्या ठिकाणी मला जावं लागलं. किंबहुना तळेगावला जर गेलो नसतो तर माझं शिक्षणही झालं नसतं. परंतु लक्षात आलं की या ठिकाणून साधारण 5 किलोमीटर दररोज 8 ते 9 वर्षाच्या असताना जायचं, शिक्षण घ्यायचं आणि यायचं. आणि याही पुढे तळेगावला 7वीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्या ठिकाणावरनं मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. आईवडिलांची इच्छा होती की फार शिक्षण घेऊ नये, शेतीचंच काम करावं. परंतु मनात तळमळ असल्यामुळे शेतीचं काम करण्याच्या ऐवजी आपण शिकलं पाहिजे या निमित्तानं आईवडिलांची परवानगी नसताना देखील एका रात्री मी या ठिकाणावरनं चाळीसगाव गावी निघून गेलो. खरं म्हणजे खेड्यातल्या एखाद्या ग्रामीण भागातल्या माणसाला शिक्षण घेणं इतकं सोपं नाही. अनेक पद्धतीचे कष्ट सहन करावे लागतात, किंबहुना अनेक प्रकारची कामं करावी लागतात. आणि त्या कामामध्ये मी आपल्याला सांगितलं की दळणं, पाणी भरणं, शेताचं काम करणं आणि पाहिजे असेल त्यावेळेस घराची साफसफाई करणं, कपडे धुणं हे कामं केलेलेच आहेत. इतकंच नव्हे, त्यावेळेला शाळेचा वेळ काढून अभ्यास करणंसुद्धा फार अवघड आहे आणि तो वेळ काढायचा म्हणजे फार कठीण आहे. म्हणून रात्रीच्या वेळेस रस्त्यावरच्या दिव्याच्या खाली बसून त्या दिव्याच्या खाली अभ्यास करायचा. अभ्यास करून नंतर शाळेमध्ये सुद्धा तयारी करायची. आणि एवढे करून त्या ठिकाणी एक परमेश्वराची कृपा म्हणून म्हणा किंवा सर्वांचे एक सदिच्छा म्हणा, तरी मी त्या काळामध्ये हायस्कूलच्या जीवनामध्ये स्कॉलरशिप मिळवू शकलो. चाळीसगावी सरगर दादांच्या घरी अण्णा घरातला एक घटकच बनून राहिले. सरगर दादा म्हणायचे, अण्णा तू एका धनगराच्या घरी शिकतोस, पुढे तू धनवान होशील. शिक्षणासाठी अण्णांचं बालमन विलक्षण आसूसलेलं. अण्णा त्या वयातही विचारानं मोठेच होते. शिक्षणाचं फारसं महत्त्व वाटत नसलेल्या त्या काळात बालवयाच्या अण्णांनी शिक्षणासाठी पळून जावं हे त्या काळात नवलच होतं. शिक्षणाची ओढ आणि जिद्द अण्णांना चाळीसगावहून नाशिक, मुंबई, शुगर टेक्नॉलॉजीसाठी कानपूर आणि शेवटी परदेशात अमेरिकेला घेऊन गेली.
शुगर टेक्नॉलॉजीचं शिक्षण कानपूरला घेतल्यानंतर आणि थोडाफार कारखान्याचा अनुभव घेतल्यानंतर परदेशामध्ये जाण्याचा योग आला, स्कॉलरशिप मिळाली आणि अशा योगामुळे त्या ठिकाणी शिक्षण घेता घेता अनेक कामं करण्याची सुद्धा मला सवय असल्यामुळे मी त्या ठिकाणीसुद्धा एक असिस्टंट या नात्यानं शिक्षण घ्यायला लागलो. त्या काळातच मला $200 एका महिन्याला मिळत होते आणि त्याच्याच माध्यमातून एक स्वतःच्या कष्टावर शिक्षण घेणं सुरू केलं. इतकंच नव्हे, चायना वार 1962 साली सुरू झाल्यानंतर या चायना वारमुळे मिळालेली स्कॉलरशिपसुद्धा सरकारने बंद केली आणि परत या अशा पद्धतीचा आदेश दिला. पण तिथले मित्र, विशेषतः बंगाली मित्र, मद्रासी आणि आपले महाराष्ट्रीयन मित्र या सर्वांनी विचार केला की हा हुशार मुलगा, याला ठेवलं पाहिजे, म्हणून तिथं शिक्षणाचा योग आला. इतकंच नव्हे, 1.5 वर्षामध्ये मी मास्टर्स डिग्री इन केमिकल इंजिनिअरिंग तिथं घेतलो. चांगल्या मार्कांनी पास झालो आणि ते सुद्धा स्कॉलरशिप घेऊन पास झालो. ती स्कॉलरशिप घेतल्यानंतर मला तिथं नोकरीसुद्धा मिळाली. मी नोकरी घेतली आणि $728 एका महिन्याला या माध्यमातून मी त्या ठिकाणी नोकरी करायला लागलो. परदेशातलं ऐषारामी जीवन अमेरिकेत अण्णांना जगता आलं असतं, पण मायभूमीची ओढ अण्णांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्या मातीतल्या माणसांची दुःख अण्णांना ठाऊक होती. आपल्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशासाठी झाला पाहिजे म्हणून अण्णा तिथली मोठ्या पगाराची नोकरी सोडून मायदेशी परतले. खरं म्हणजे अमेरिकेचं जीवन मी बघितलं, किंबहुना 2-2.5 वर्ष तिथे थांबलो आणि तिथल्या लोकांचं राहणीमान, तिथल्या लोकांचं अन्न, तिथल्या लोकांचे रस्ते आणि बाकीच्या सगळ्या सुविधांचा विचार केला. त्यावेळेला मला नेहमी आपला खानदेश आणि भारतातली जनता डोळ्यासमोर यायची. आणि इतकंच नव्हे, त्यांना रस्ता नाही, त्यांना शुद्ध पिण्याचं पाणी नाही, त्यांना अभ्यासाला शाळा नाही, आरोग्य नाही आणि अशा अनेक समस्या खेड्यातल्या जनतेच्या पाहिल्यानंतर वाटलं इथं चांगलं अतिशय ऐषआरामाचं जीवन भोगण्यापेक्षा सामान्य जनतेचा आणि त्यातल्या जळगाव जिल्ह्याचा कुठेतरी आपण सामान्य माणसांची सेवा केली पाहिजे. त्या पद्धतीने माझा भारत, माझे लोक, माझे खेड्यातली जनता कशी सुखी होईल या दृष्टीनेच माझ्या मनामध्ये सारखं घर बांधलेलं होतं. आणि इतकंच नव्हे, मी खेड्यातला सामान्य जनतेतलाच असल्यामुळे मला असं वाटायचं की आपण या जनतेची सेवा करून कुठेतरी त्यांची उन्नती करावी आणि ती उन्नती करताना मग प्रत्येकाला सुविधा प्राप्त कशा करून देता येईल हा सतत ध्यास मनामध्ये घेतला. आणि त्या ध्यासातूनच खरं म्हणजे अमेरिकेतलं राहणं मी पत्करलं नाही आणि मला ग्रामीण भागात, खेड्यात जनतेची सेवा करण्यात जास्त रस वाटला. अन्ना साहब पाटिल से मेरा परिचय तब आया जब वो पार्लियामेंट में चुनकर दिल्ली आए. देखने में बहुत ही सीधे साधे लगने वाले पाटिल साहब के बारे में जब ये जानकारी मिली कि वो केमिकल इंजीनियरिंग में MSc हैं और कंसल्टेंट इंजीनियर हैं तो बहुत सुखद आश्चर्य हुआ. लेकिन जिस समय वो ग्रामीण विकास मंत्रालय में राज्य मंत्री बनकर आए तब उनकी प्रतिभा का खुलासा हुआ. उन्होंने स्वयं गांव देहात में रहकर जिन पीड़ाओं को भोगा था, जिन समस्याओं को जाना था, उनकी प्रामाणिक जानकारी ने ग्रामीण विकास मंत्रालय की नीतियां निर्धारित करने में बहुत बड़ा योगदान दिया. खानदेश रत्न की श्रृंखला में पाटिल साहब को जोड़ा जा रहा है, ये जानकर मुझे बहुत प्रसन्नता हुई. इससे मैं खानदेश के लोगों को बधाई देना चाहूँगी कि उनका रत्न अब केवल खानदेश का रत्न नहीं है, उसको तो प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने अपनी मंत्रिपरिषद में लेकर एक देश के रत्न के रूप में चुना है. खानदेश के लोग इसके लिए बधाई के पात्र हैं. पाटिल साहब के राजनीतिक जीवन की सफलता के लिए मैं बहुत बहुत शुभकामनाएं देती हूँ. ये खानदेश रत्न इसी तरह दृढ़ संकल्प के साथ, संवेदनशीलता के साथ आप लोगों की सेवा करते रहें, यही मेरी कामना है, यही मेरी इच्छा. शुगर टेक्नॉलॉजी आणि केमिकल टेक्नॉलॉजी या विषयावर अण्णांचं प्रभुत्व असल्यानं त्यांच्या डोक्यात देशाच्या आर्थिक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा असलेला डिझेल आणि पेट्रोलच्या बचतीचा विचार घोळत होता. त्यांनी त्या संदर्भात इथेनॉल या पर्यायी इंधनाचा प्रश्न लोकसभेत मांडला. इथेनॉलचा वापर डिझेल आणि पेट्रोलसोबत केला तर देशातून बाहेर जाणारा प्रचंड पैसा वाचू शकेल हा विचार त्यांनी आग्रहानं मांडला. इथेनॉल आणि बायोडिझेल
यांची निर्मिती देशातच कशी करता येऊ शकते हेही त्यांनी दाखवून दिलं. इथेनॉलसाठी मला 1977 सालीच भारत सरकारने ब्राझीलमध्ये पाठवलं होतं. 5 लोकांची टीम गेली आणि त्यावेळेला ठरलं होतं की या देशामध्ये ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात पीक होतं आणि ब्राझीलची आणि इथली परिस्थिती सारखीच आहे आणि म्हणून तो इथेनॉलचं प्रोडक्शन करून त्याला आपण पेट्रोलच्या ठिकाणी वापरावं आणि परदेशातलं साधारण जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आयात होते ती कमी करावी. आणि म्हणून 77 साली गेल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही भारत सरकारला दिला आणि आज आपण जे पेट्रोल वापरतो आहे त्या पेट्रोलमध्ये 5% इथेनॉलचं मिक्सिंग निश्चित आहे. या इथेनॉल मिक्सिंगमुळे शेतकऱ्यांना ऊसाचा भाव चांगला देता येईल. ऊसाच्या ऐवजी इतरही पदार्थ विशेषतः बीट, टोपियोका, मका, लाल ज्वारी आणि अशा पद्धतीचे अनेक पदार्थ त्याच्यामध्ये वापरता येतील आणि इथेनॉलच्या प्रोडक्शनमुळे शेतकऱ्यांना नुसते 2 पैसे मिळण्याचं काम नव्हे, पण सर्वात मोठा भेडसावणारा प्रश्न जो आहे तो प्रदूषणाचा तोही कमी होईल आणि या देशाचं जवळ 80,000 कोटी रुपये परदेशामध्ये आपण क्रूड मागवण्यासाठी देतो आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 15 ते 20,000 कोटी रुपयाची बचत होईल. शुगर टेक्नोलॉजी में वो एक्सपर्ट है और एथनॉल संदर्भ में एक नेशनल पॉलिसी बनाने में उनका बहुत योगदान रहा और अभी भी वो बायोडीजल के ऊपर भी अभी काम कर रहे हैं. ये एथनॉल जब पूरा यूज़ में आएगा देश में एक क्रांतिकारी परिवर्तन आएगा, देश का भला होगा और देश का फ़ायदा भी होगा. कारण क्या है, तो इससे हमको हमारा जो पेट्रोल के ऊपर ज़्यादा हम लोग डिपेंड कर रहे हैं उसमें भी हमको राहत मिलेगा. इथेनॉलच्या बरोबरच बायोडिझेलचा सुद्धा प्रयोग या देशामध्ये सुरू करायचा आहे. खरं म्हणजे जगामध्ये 85 प्लांट बायोडिझेलचे चालू आहेत. इतकंच नव्हे, ही कल्पना खरी आपलीच मुळातली, पण ती इतर देशामध्ये अगोदर सुरू झाली आहे आणि असं आपल्या देशामध्ये सुद्धा आता लवकरच सुरू करण्याचा विचार आहे. त्याच्यावर मागच्याच आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आणि बायोडिझेलच्या उत्पादनासाठी सुद्धा इथेनॉलचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. आणि बायोडिझेल म्हणजे ज्या वाया जाणाऱ्या तेल बिया आहेत, विशेषतः करंजाची बी, मोहाची बी, रतनज्योतीची बी, जिजोबाची बी, सालची बी, अशा अनेक बिया ज्या आज वाया जात आहेत 20 लाख टनापर्यंत, त्यातल्या बऱ्याचशा बिया तेल काढू शकत नाही कारण गिराईक नाही. पण याचं तेल काढून आपण भविष्य काळामध्ये त्याचं डिझेलमध्ये कन्व्हर्शन करणार आहोत. इतकंच नव्हे, या देशामध्ये 30 मिलियन हेक्टर्स जमिनीमध्ये जर या बियांचं उत्पादन घेतलं तर या देशामध्ये येणारं सर्व डिझेल बंद होईल. शेतीच्या उत्पादनाबरोबरच रोजगारही फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. इतकंच नव्हे तर साधारण 2 कोटी लोकांना याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल. हा ग्रामीण विकासाचा कायापालट करणारा प्रकल्प होईल आणि या माध्यमातून केंद्राने हा निर्णय घेण्याचं लवकरात लवकर ठरवलं आहे. इथेनॉलच्याच बरोबर बायोडिझेल सुरू झालं तर या देशामधल्या सामान्य जनतेपर्यंत याचा फायदा निश्चित होईल. इतकंच नव्हे, यामुळे जसं प्रदूषणाचा प्रश्न मिटेल असंच प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या पेट्रोल पंपावर किंवा इतर ठिकाणी न मिळता गावोगाव अशा पद्धतीने जे ट्रॅक्टर्स असतील किंवा डिझेलवर चालणारी वाहनं असतील, हे घरगुती वाहनंसुद्धा आपल्याला याच्यावर चालवता येतील. वेगवेगळ्या समित्यांवर सल्लागार सदस्य, कोळसा मंत्रालयाचा अनुभव, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मिनिस्ट्रीत सल्लागार मेंबर, असा विविधांगी अनुभव अण्णांच्या गाठी होता. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांची जाण आणि तळमळ असल्यानं MK अण्णांना केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक समाविष्ट केलं. MK अण्णांवर पंतप्रधानांनी ग्रामीण विकास राज्यमंत्र्याचा भार सोपवला. माझ्या मनामध्ये खरं जे अमेरिकेत शिक्षण घेताना होतं की आपण ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे, कारण ग्रामीण भागातल्या जनतेच्या खूप अडचणी आहेत आणि दोघा जीवनाचा तुलना जर केली, अमेरिकन जीवन आणि भारतातल्या ग्रामीण लोकांचं जीवन, याच्यामध्ये पडणाऱ्या तफावतीमुळे मला असं वाटायचं की आपण केव्हाही संधी करू आणि त्या दृष्टीने मला योगायोगाने किंवा माझ्या जनतेच्या आशीर्वादाने नेमकं ग्रामीण विकास खातंच मला मिळालं आणि या ग्रामीण विकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण जनतेचे जे अनेक प्रश्न आहेत, विशेषतः त्या गावामध्ये रस्ते नाहीत,
गावं जोडण्यासाठी रस्ते नाहीत, किंबहुना पिण्याच्या पाण्याच्या अनेक समस्या आहेत. इतकंच नव्हे, या देशामध्ये 1,60,000 गावांना अजूनही रस्ता नाही आहे. जवळजवळ 20% लोकांना पिण्याचं पाणी नाही आहे. 20% लोकांना अजून घरच नाहीत. 82% लोकांना अजून सॅनिटेशनची फॅसिलिटी नाही आहे. इतकंच नव्हे, आज अनेक प्रकारचे ग्रामीण भागामध्ये आज प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्याची संधी मला या ग्रामीण विकास खात्याचा कारभार सांभाळल्यापासून फार चांगली मिळालेली आहे. या खात्याचं बजेटसुद्धा फार मोठं आहे. सुमारे 32,000 कोटी रुपयाचं बजेट आहे. म्हणजे इतक्या मोठ्या बजेटमुळे सामान्य जनतेचं भलं करण्यासाठी आणि वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी हे जे उद्दिष्ट आहे ते सुद्धा 2007पर्यंत रस्त्याचं, 2004पर्यंत पिण्याच्या पाण्याचं, 2010पर्यंत स्वच्छतागृहाचं हे संपूर्ण करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य माणसाला जनतेने दिलेली आहे आणि निश्चितपणानं ती चांगल्या पद्धतीने करण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करणार. इतकंच नव्हे, या देशाच्या बरोबरच आपल्या राज्याचं आणि आपल्या विभागाचं सुद्धा चांगलं व्हावं या दृष्टीने जास्तीत जास्त आपल्याला कसा निधी आपल्या भागामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी देता येईल हाही प्रयत्न चालू आहे. मी ज्या वेळेला बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा प्रवास करतो, या राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रामध्ये अजूनही थोडी कमतरता आहे. किंबहुना ग्रामीण भागाचं जीवन जितके सुधारायला पाहिजे अजूनही नाही आणि ते सुधारण्याच्या दृष्टीने किंवा त्याला हातभार लावण्याच्या दृष्टीने मग ते रोजंदारीच्या संदर्भातला असो किंवा वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातला असलो, म्हणून ग्रामीण जनतेला वेगवेगळ्या माध्यमातून मदत करण्याचं आणि किंबहुना त्यांना त्यांची उन्नती करण्याचं काम, विकासाचं काम, त्यांची सेवा करण्याचं काम या विभागाच्या माध्यमातून फार चांगलं होतं. आणि म्हणून माझा जो उद्देश होता अमेरिकेतून भारतात परत येण्याचा आणि सामान्य जनतेचा सेवा करण्याचा, हा उद्देश मला आपोआपच परमेश्वर कृपेने आणि जनता जनार्दनाच्या कृपेने मिळालेला आहे आणि मी निश्चितपणानं ते चांगल्या पद्धतीने काम करेल आणि जनतेचा विश्वास निर्माण करेल असं मला वाटतं. ग्रामीण विकास खात्याचे केंद्र सरकारमधील राज्यमंत्री माननीय अण्णासाहेब पाटील हे माझे जवळचे मित्र आहेत आणि कोणीही प्रभावित व्हावं अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे. अत्यंत उच्च विद्याविभूषित आणि त्याबरोबरच ग्रामीण भागाची अचूक नाडी माहिती असलेला हा महाराष्ट्रातील नेता आहे. अण्णांनी विविध विषयांमध्ये काम केलं, पण त्यांचं खरं वैशिष्ट्य सांगायचं तर त्यांना स्वतः तांत्रिक ज्ञान आहे आणि त्याबरोबरच सामाजिक कामामध्ये त्यांना मोठा रस आहे. अण्णांचा प्रभाव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आढळतो आणि म्हणूनच त्यांचं महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी एथनॉलचा वापर हा गाड्यांच्या पेट्रोलसाठी करावा यासाठी पुढाकार घेतला, मेहनत घेतली आणि शेवटी सरकारला तो निर्णय करणं भाग पडलं. या निर्णयाचा फायदा आर्थिकदृष्ट्या तर भारत सरकारला होईलच, परंतु त्याबरोबरच महाराष्ट्रात विशेषतः साखर कारखानदारांना याचा निश्चित स्वरूपामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं मी मुद्दा म्हणेन. त्यांनी बायोडिझेलच्या संबंधात जे राष्ट्रीय धोरण ठरवलं जात आहे त्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा हिस्सा आहे आणि मला खात्री आहे की या संबंधात सुद्धा त्यांच्या मनातील जे विचार आहेत त्यांना पूर्णत्वात नेल्याशिवाय अण्णासाहेब राहणार नाहीत याची मला खात्री आहे. आणि म्हणून अण्णासाहेब पाटीलांना मी एका शब्दात सांगायचं तर असं म्हणेन की महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं विचार करणारा आणि अहर्निशय या कामाला वाहून घेणारा अशा प्रकारचा हा नेता आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करतात, त्यांच्या एरंडोल मतदारसंघाचा विचार तर नक्कीच करतात, परंतु हे सगळं सुरू असताना त्यांना हिंदुस्थानचा विचार कधी सोडावा असं वाटत नाही. आणि म्हणून अण्णांकडून जे काम होत आहे त्या कामाचा यथोचित गौरव भारताच्या पंतप्रधानांनी माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेला आहे आणि त्यांना आपल्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेतलेलं आहे. परंतु याहीपेक्षा अण्णांना अतिशय उत्तम भविष्यकाळ आहे अशा प्रकारची खात्री मी देतो आणि माझ्या व्यक्तिगत शुभेच्छाही त्यांना देतो. श्री अण्णासाहेब पाटील
भारतीय जनता पार्टी में कई सालों से काम कर रहे और राजनीतिक जीवन में, सामाजिक जीवन में भी उन्होंने बहुत अच्छा काम किया। इसलिए प्रधानमंत्री ने भी उनको केंद्र मंत्रिमंडल में दिया और उनका जो रुचि का विषय है ग्रामीण विकास, उसी मंत्रालय का दायित्व दिया उनको। तीसरी बार एमपी हो गया। ग्रामीण विकास और किसानों का विकास के बारे में ज़्यादा वो हमेशा सोचते हैं। मैं भी थोड़ी देर के लिए ग्रामीण विकास मंत्रालय में कैबिनेट मंत्री के रूप में काम किए थे, वो मेरे साथ थे। उस समय मैंने देखा वो नीचे लेवल, ग्रास रूट लेवल पे एक्टिविटी के ऊपर ज़्यादा ध्यान देते और हर एक विषय को गंभीरता से अध्ययन करते और उनका नॉलेज भी है ग्रामीण विकास के बारे में और किसानों के हित के बारे में। साथ ही साथ पार्लियामेंट में यहाँ इश्यूज़ के ऊपर ठीक तरफ से प्रस्तुत करना, साथ ही साथ मंत्री के रूप में सारे देश में दौरा करना और हर एक प्रदेश के साथ बातचीत करके प्रदेश को ठीक तरफ से मार्गदर्शन करना और ग्रास रूट लेवल पे, डिस्ट्रिक्ट लेवल पे इम्प्लीमेंटेशन के बारे में ज़्यादा रुचि लेना, ये सब काम वो कर रहे और नीचे लेवल पर कार्यकर्ताओं को ग्रामीण विकास के बारे में विशेष रूप से मार्गदर्शन कर रहे हैं। जो भी कार्यक्रम पार्टी दे रहे हैं वो पार्टी में कार्यक्रमों में ज़्यादा रुचि ले रहे हैं, पार्टी को भी मजबूत बनाने के लिए पूरा प्रयास कर रहे हैं। मैं उनको मेरा शुभकामना देता हूँ। एम के अण्णांची धार्मिक वृत्ती आणि त्यांची देवावरची श्रद्धा असल्यामुळेच जनसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव सतत त्यांच्या मनात जागृत आहे। त्यांच्या अथक प्रयत्नातून साकारत राहते खरीखुरी देशसेवा, तळमळीची जनसेवा। म्हणूनच एम के अण्णा हे खानदेशचं रत्न स्वतेजानं असं तळपतच राहील। अशी माणसे खानदेशाची